राम राम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंग वर मी अमोलकाकडे तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जो कोणी व्हिडिओ पाहत असाल, शेतकरी नसाल तर आपल्या ताटामध्ये जे अन्न येतात ते पिकवणं असं सोपं नसतं. म्हणजे आलेलं अन्न हे आपण जेव्हा वाया घालतो तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळत नाही. पण बघा, ते अन्न शेतात पासून आपल्या ताटात येईपर्यंत किती मेहनत घ्यावी लागते. आता ही पेरणीपासून तर काढणी पर्यंत शेतकऱ्याला तर ती मेहनत घ्यावाच लागते. त्याच्यानंतर मालाची काढणी करावी लागते. मालाची काढणी झाल्यानंतर त्याची छाटणी करावी लागते. चांगल्या प्रतीचा माल छाटावा लागतो, खराब माल त्याच्यातून काढून टाकावा लागतो. तर ही खूप मेहनत असते. आणि छाटणी झाल्यानंतर आता पहिला वर्ग असतो शेतकरी, त्याच्यामध्ये आता तुम्ही पाहिलं लेबर म्हणजे मजूर वर्ग, हे दुसरा दुवा आहे की जो आपल्याला अन्न पुरवठ्याच्या साखळीमधला दुसरा दुवा, की त्यांच्याशिवाय बी आपलं अन्न ताटामध्ये येऊ शकत नाही. तर हे काही हिरवागार वाल आहे आमचा. याची आता छाटणी बाबांनी केली, त्यांना जेवढी करता आली तेवढी. त्याच्यानंतर इथे छाटणी सुरू झाली, मेन छाटणी आणि पॅकेजिंग. कारण तुमच्यापर्यंत अन्न चांगल्या अवस्थेत पोहोचवायचं असेल तर त्याची पॅकेजिंग बी करावं लागते. तर इथं आता छाटणी आणि पॅकेजिंग चालू आहे. आणि याच्यानंतर एक आपला दुवा असतो की वाहतूक करणारी मंडळी, तर आता समोर तुम्हाला दिसेलच. आणि शेतकऱ्याला खूप मेहनत घ्यावी लागते, मजुरालाही मेहनत घ्यावी लागते. जेवढे काही हे अन्न साखळीमधले सर्व संबंध येतात, म्हणजे मजूर असो, शेतकरी असू द्या, गाडी वाहतूक करणारी मंडळी, सर्वांचं जे काही मेहनत आहे ती शेवटी आपल्या पोळीमध्ये रूपांतरित होती. आता बघा, 22,320 ग्राम म्हणजे 22 किलो 320 ग्राम, 320 ग्राम बी आम्हाला शिल्लक द्यावं लागतं शेतकरी लोकांना. एखादा 1 ग्राम बी कोणी शिल्लक देऊ शकत नाही, किराणा दुकानदार. आणि हा आपला एक चौथं चाक म्हणजे वाहतूक मंडळी. आता आमचे अमोल मावळी माझा क्लासमेटच आहे. आता यांच्याशिवाय अन्न ताटात येऊ शकत नाही. शेतकरी अन्न पिकवतो, ही मालाची वाहतूक करतात स्वतःच्या मेहनतीनं आणि स्वतःच्या जीवावर उदार होऊन दिवस रात्र गाड्या चालवतात, जेणेकरून तुमच्या संध्याकाळी ताटात सकाळ संध्याकाळचं जो काही जेवण आहे ते व्यवस्थित भेटावं, यांचाही वाटा आहे. ही आमची शंभूराजी एक्सप्रेस दररोज बोरगावपासून खामगाव अकोल्यामध्ये अमोल चालवतो. तर हे सगळी एवढी मेहनत झाल्यानंतर शेवटी माल तुमच्या ताटात येतो मंडळी. त्यामुळं लक्षात घ्या की काळजी करा, अन्न वाया जाऊ नका. व्हिडिओ वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.